असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे भाऊ एकत्रित आहे, ते एकत्रितच राहावे, अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना. खरीप प्लॅनसाठी सर वॉर रूम राज्याने स्थापन केलेली आहे. एखाद्या दिवशी राजकारण सोडून द्या, आज विघ्नहर्त्याचं बोलू आपण, काय राजकारण. सर टॅरिफ प्लॅन नंतर राज्यात वॉर रूम सुद्धा तुम्ही स्थापन करण्याचा निर्णय दिलेला आहे. राज्यातली एकंदरीत देशातल्या पहिलं राज्य असं ठरलेलं आहे की जी वॉर रूम करते टॅरिफसाठी, काय तयारी आहे? असं ठरवलं आहे की वेगवेगळ्या बाजारपेठा उघडण्याकरता, वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार वाढवण्याकरता आणि ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस करता जे जे काही रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता आहे ते रिफॉर्म्स करण्याकरता आम्ही वॉर रूम उघडली आहे. 100 रिफॉर्म्स करायचं आम्ही एक टार्गेट ठरवलेलं आहे आणि या माध्यमातून ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून आपल्या उत्पादन खर्च हा कमी झाला पाहिजे, लॉजिस्टिक्सची कॉस्ट कमी झाली पाहिजे आणि नवीन मार्केटमध्ये आपले जे प्रॉडक्ट्स आहेत, आपले जे उत्पादन आहे, हा गणेशोत्सव सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्याचा जावो आणि श्री गणेशाचा आशीर्वाद हा सर्वांना प्राप्त हो, अशा प्रकारची श्री गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि गणरायाला ही पण प्रार्थना करतो की पुढच्या वेळेसपासनं तुम्ही सगळे अधिक ऑर्गनाइज होऊन कमी दंगा कराल, अशा प्रकारची गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो. पण गमतीचा भाग वेगळा आहे, हे पर्व अत्यंत महत्त्वाचं पर्व आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्री गणेश आपले आराध्य दैवत आहेत, ते आपले विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे विघ्नहर्ता आपल्या देशावर, आपल्या राज्यावर येणारे सर्व विघ्न हरोत, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होण्याकरता विघ्नहर्ता आम्हाला आशीर्वाद देऊन अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी मी प्रार्थना करतो. तमाम भारत के और दुनिया भर के गणेश भक्तों को मैं बहुत बहुत गणेश पर्व की शुभकामनाएं देता हूं. श्री गणपति ये विघ्नहर्ता है, वे सभी के विघ्नों को हरे. हमारे देश के सामने, प्रदेश के सामने, जन जन के सामने जो विघ्न है उन विघ्नों को हरने की शक्ति श्री गजानन गणपति हमें दे, ऐसी मैं उनसे प्रार्थना करता हूं. और बड़े हर्षोल्लास के साथ हम इस पर्व को मनाएं और मनाते समय कानून व्यवस्था का भी ध्यान रखें, ऐसी सबसे प्रार्थना करते हैं. सर, राज्य उत्सवाचा दर्जा दिल्यानंतर हा पहिलाच गणेश उत्सव होतोय. यंदा गर्दी ही सगळ्या ठिकाणी जास्त संख्येने दिसते. शासनाची तयारी कशी? मुळामध्ये गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या नियोजनाच्या संदर्भात त्या ठिकाणच्या जे काही पोलीस युनिट्स आहेत त्यांनी मंडळांशी चर्चा केलेली आहे, मंडळांना SOP दिलेले आहेत. मंडळांसोबत ते SOP ते पाळतायत की नाही या संदर्भात चर्चा केली आहे. मोठ्या मंडळांसोबत रिहर्सल केलेली आहे. त्याच्यामुळे हे खरंच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा लोक येतात आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर नंतर जी काही वल्नरेबिलिटी एक काही काळ असते त्याचा विचार करता मोठ्या प्रमाणात आपण प्रिकॉशन्स घ्या त्या घेतल्या. स्वदेशीचा प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं पाहायला मिळतं. त्या पद्धतीने ऑपरेशन सिंधू आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी या ठिकाणी जे अपील केलं होतं त्यानुसार आज गणेशोत्सवातही ऑपरेशन सिंदूर आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यासोबत आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. प्रधानमंत्री ने जो अपील की थी ऑपरेशन सिंदूर के बाद कि स्वदेशी लेकर आए और खास करके टैरिफ के बाद तो प्रधानमंत्री ने कहा था ज्यादा से ज्यादा संख्या में अगर भारत में चीजें बने और भारत से ही उसका असर कितना दिखा. देखिए, आज मुंबई और महाराष्ट्र में गणेशोत्सव में आत्मनिर्भर भारत और स्वदेशी का बोलबाला दिख रहा है और ऑपरेशन सिंदूर की भी बड़े पैमाने पर चर्चा हमको दिखाई पड़ रही है. प्रधानमंत्री जी ने जो देश को एक आह्वान किया था उसके ऊपर लोगों ने उसको एक
जन आंदोलन के रूप में स्वीकारा है। गणपति विघ्नहर्ता देवता है, गणपति विघ्नहर्ता देवता है। भले ही अमेरिका ने 50% टैरिफ ला दिया हो, लेकिन हमारे भारतीय बाजार तो कितने स्ट्रॉन्ग नजर आते हैं, महाराष्ट्र किस तरह से स्ट्रॉन्ग नजर आता है। देखिए, जब एक रास्ता बंद होता है तो कई रास्ते खुलते हैं। हमारी नज़र भी पैनी होती है, हमारी नज़र भी विस्तृत होती है, इसलिए कई रास्ते खुलेंगे और हम लोग इस चुनौती को अवसर के रूप में इस्तेमाल करेंगे, यही प्रधानमंत्री जी ने कहा। आज एकत्र येताना दिसतं आहे, गणेशोत्सव आहे, दोघंही भाऊ एकत्र आहेत, निवडणुकीच्या दृष्टीनं देखील कुठंतरी हे पाऊल आहे. मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे भाऊ एकत्रित आहे, ते एकत्रितच राहावे, अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना. टॅरिफ प्लॅनसाठी सर वॉर रूम राज्याने स्थापन केलेली आहे. एखाद्या दिवशी राजकारण सोडून द्या, आज विघ्नहर्त्याचं बोलू आपण, काय राजकारण. सर टॅरिफ प्लॅन नंतर राज्यात वॉर रूम सुद्धा तुम्ही स्थापन करण्याचा निर्णय दिलेला आहे. राज्यातली एकंदर देशातल्या पहिलं राज्य असं ठरलेलं आहे की जी वॉर रूम करते टॅरिफसाठी. काय तयारी आहे? असं ठरवलं आहे की वेगवेगळ्या बाजारपेठा उघडण्याकरता, वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार वाढवण्याकरता आणि ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस करता जे जे काही रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता आहे ते रिफॉर्म्स करण्याकरता आम्ही वॉर रूम उघडली आहे. 100 रिफॉर्म्स करायचा आम्ही एक टार्गेट ठरवलेलं आहे आणि या माध्यमातून ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून आपल्या उत्पादन खर्च हा कमी झाला पाहिजे, लॉजिस्टिक्सची कॉस्ट कमी झाली पाहिजे आणि नवीन मार्केटमध्ये आपले जे प्रॉडक्ट्स आहेत, आपले जे उत्पादनं आहेत त्यांना योग्य प्रकारचं मार्केट मिळालं पाहिजे. याकरता राज्य म्हणून जे जे करता येईल ते आम्ही करणार. मनोज जरांगे गणपतीच्या